मी आज एक गोष्ट सांगते तुम्हाला, श्रीमंत आणि गरीब मधला फरक। जेव्हा श्रीमंत माणूस गरीब माणसाच्या गावी जातो, तेव्हा गरीब माणूस त्याचा मान सन्मान, त्याला काय हवंय काय नको हे सगळं बघतो आणि त्याच्या पद्धतीने त्याच्या परिस्थितीनुसार तो त्याचा मान सन्मान करतो। गरीब माणूस त्या गावाकडे जायचा इच्छा होते म्हणून चला। आणि जेव्हा गरीबाला श्रीमंताच्या गावाकडची आठवण येते आणि तो म्हणतो की चला आपला नातेवाईक आहे तर त्याच्या घरी जावं आणि तो फोन करतो, तेव्हा श्रीमंताच्या मनात कुठली तरी शंका येते आणि तो म्हणतो श्रीमंत की अरे याला आपली गरज पडली असेल तरच हा फोन करून राहिला, याला काहीतरी पैशाची मदत लागत असेल म्हणून फोन करून राहिला आणि त्याचा फोन कट करतो। पण तसं काही नसतंय। गरीबाची एक इच्छा होते की चला आपला नातेवाईक आहे कुठेतरी जाऊ भेटायला। तर गरीब माणसामधला आणि श्रीमंत माणसामधला फरक हाच आहे की गरीब माणूस पैशाने जरी मोठा नसला आणि श्रीमंत नसला पण मनाने खूप मोठा असतो। त्याच्याजवळ धन दौलत नसली तरी मनाची श्रीमंती खूप असते। गरीब माणसाजवळ मान सन्मान आदर प्रेम आपुलकी हे सगळंच असते आणि श्रीमंताजवळ पैसा असतो पण त्याला कुणाची पर्वा नसते, तो कुणाचा मान सन्मान करत नाही आणि ज्यांना आयतं मिळाले असते ना त्यांना तर खूपच माज येतो। म्हणून श्रीमंतापेक्षा गरीब माणूस परवडला। गरिबी ही कायमची असते आणि श्रीमंती ही 2 दिवसाची असते। पैसा आज आहे आणि उद्या नाही, पण गरिबाकडे लक्ष देणारे हे श्रीमंत जे असतात ते वेगळ्या भावनेने पाहतात, पण गरीब माणूस तसा करत नाही। गरीब माणूस श्रीमंत आणि गरीब हा गरीबच असतो। गरीबाकडे पैसा जरी नसला पण त्याच्याकडे आदर असतो प्रेम असतो। तर याच्यावर मी 2 ओळी गाणं म्हणत आहे। तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली। तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली।